आज चिकन यमी 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 ऑर्डर भेटली पाहिजे पुढची वरती असं भाजून घेतात। असं भाजून झाल्यावरती हा बनला लिट्टी हे आता त्यांनी भाजून ठेवलेले आहे बघा। एक असा हा भाजतोय आणि त्या लिट्टी सोबत खाण्यासाठी हा त्यांनी एक चोखा असं बनवून ठेवलेला आहे। चोखा म्हणजे असं वांग्याचं भरीतच आहे हे। हॅलो गाईज, आज आम्ही जाणार आहोत ठाणा येथे असलेल्या लोकमान्य नगरमधील मामा भांजे दर्गासाठी। हा आमचा एक छोटासा ट्रॅकसुद्धा असणार आहे आणि आम्ही तिकडे जाऊन जेवणसुद्धा बनवणार आहोत। तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये मिळेलच। आता आम्ही पोहोचलो आहोत मामा भांजे दर्गाच्या पायथ्याशी। चला अजून पूर्ण डोंगर चढायचं आहे। कसा आवाज आला? असा काय वाघाचा आवाज येतो? खंडेश्वर टेकडी अशीच आहे। काय झोपडपट्टी काय नव्हतं पहिला। तिकडे वाघ आहे वाघ, तिकडे वाघ आहे वाघ। आणि हे आमचे कामगार ते डांगीच ते सचिन कांबळे जयंत मोरे हे आपले कामगार। तिकडे मस्त डांगीच बसला जेवण बोलायला बसतंय। लवकर ये, सगळं गेले, तूच राहिलाय फक्त पाठी। आपण असा पूर्ण खालतून आता आलो आहोत। अजून आपल्याला तो वर जो दिसतोय तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। एक अर्धा तास तर लागेल अजून वरती जायला। बघू, ते सगळं चालत चाललो आहोत आपण। कमान यंग बॉयज, चला चलते रहो चलते रहो। बॉयज आहे पण यंग नाही अभी। चलते रहो चलते रहो। आता आपण पोहोचलो आहोत मस्तानी दरबारच्या इथे। सर्व डोंगर चढून ट्रॅकिंग करून दमलेले आहेत सगळी टीम आपली। इथे मस्तानी दरबारच्या इथे एक तुम्हाला एक छोटासा एक स्टॉल पण मिळेल, छोटंसं दुकान आहे। इथे तुम्हाला पाण्याची वगैरे सोय मिळेल, छोटंसं दुकान आहे। हा मस्तानी दरबार म्हणजे मामा भांजे दर्गाचा अर्धा रस्ता आहे। याच्या पुढे अजून इतकाच अर्धा रस्ता वरती चढत जायचा आहे। बघूया आपण आपली आता ही जर्नी। आपण इथं जेवण सुद्धा बनवणार आहोत। का विहीर खोल आहे? पाणी स्वच्छ एकदम पण खोल आहे का भरपूर? पाणी पाणी स्वच्छ एकदम। भरपूर खोल आहे। बॉटल भरली
पाणी का मस्त आहे रे. भरपूर खोल आहे विहीर. गोड पाणी. जुन्या काळाची विहीर आहे ही. काय कुणाची भीती शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. पुढचं काय माहित नाही. खतरनाक आहे यार. खतरनाक आहे. डेंजर आहे ना एकदम. हा. पाय बुरगळला की डायरेक्ट खाली. पावसात तर कशी हालत होत असेल इकडे. सेल्फी मागून. चला चला तुम्ही, आम्ही सगळं कॅप्चर करतोय. कोण उचलून घेणार नाही इकडं. आमच्या ग्रुपमधली अर्धी माणसं पुढे गेलेली आहेत आणि 2 माणसं पाठी होते, त्यांच्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत. संदीप दादा आला काय? या लवकर या. आता हे 2 जण आले आहेत, त्यांना घेऊन मग नंतर आम्ही पुढच्या रस्त्याला जाणार आहोत. अर्धे माणसं पुढे गेले आहेत, तयारी करत आहेत दुपारच्या जेवणाची. आमच्या पाठी राहिलेली 2 माणसं आता दिसत आहेत, येत आहेत ते. तुम्ही पाठी कुठं राहिला होता? काय नाश्त्यासाठी गेलो आम्ही आणि तुम्ही पुढे आलात. हो का? ठीक आहे ठीक आहे. आणला ना नाश्ता? आणला, वडापाव आणले. संपवला नाही ना? पुढे खाली उतरायचं. हा, खालती उतरायचं. इथून असं खालती उतरायचं. एवढं खाली का? तिकडे पाण्याची सोय आहे ना जेवण बनवण्यासाठी. हो. हा तर अर्धाच रस्ता झालाय, अजून मामा बांजे डोंगर वरती आहे. मी तिकडे येत नाही. आता जमला. मी दमलो कधीच दमलो मी. 4 पायऱ्या तर जमलो. तरी तुमच्या हातात काय वजन नव्हतं. आधी बॅग माझ्या डोक्यावर होती, संदीपने घेतली. हा, कुठं आहे जागा आधी? आहे आहे, खालती आहे. हळूहळू या फक्त. पण पाण्याची सोय इकडे आहे ना? नाही, त्यातलं कसं पाणी घेणार? काय माहिती त्यांनी काय शोधलं, बघूया आता आपण जाऊन. मी तुमच्यासाठी थांबलो इथे. पूर्ण हा आमचा मजेशीर ट्रॅक. हळूहळू या. दादा, हे लोक ना माती चोखा बनवणार आहेत. दादा, हे लोक लंचला ना माती चोखा बनवणार आहेत आणि त्यांनी आपल्याला प्रॉमिस पण केलं की त्यातलं आपल्याला देणार आहेत खायला म्हणून. हा, हे बघा त्यांनी तयारी केली आहे. इथं सगळा डबा आणलाय. हा, आणि आपण बिर्याणी द्यायची. ते चिकन नाही खात. काय असतं ते? आलो आलो आम्ही आलो. हळूहळू हळूहळू हळू. आमची टीम जेवणाची सोय करत आहे. दुपारी आम्ही जेवण वगैरे इथून निघणार आहोत. पर्यटन स्थळ. याला आमच्या माणसांनी पर्यटन स्थळ घोषित केलेलं आहे. कशाला? मीठ टाकायचं ना? दही टाक. चाकू घ्या, चाकू चाकू. हे आज आमचे शेफ आहेत संजय डांगिस्ते आणि हे त्यांचे सहकारी राजेश गावडे, हे संजय डांगिस्तेचे असिस्टंट. आजचे आमचे हे अन्नदाता आहेत. हे जे बनवतील ते आम्हाला खावं लागेल. बाकी सगळे उपट सोंडे. दादा मस्त बसलाय हो तुम्ही. एन्जॉईंग द नेचर. तलवारीला धार लावत आहेत. हाताने जरा कापाकापीची कामं जी आहे ती सुशील दादा करणार आहे. आतापर्यंत सुशील दादांनी भरपूर जणांना कापलेलं आहे. बाबा असं काय बोलू? म्हणजे कांदा बटाटे वगैरे. हा, कापायची सुरुवात झालेली आहे. निंबूपासून सुरुवात केली आहे कापायला. दादा पुढे काय काय कापणार आहे आता? आता कांदा, टमाटा,
आणि परत कोथिंबीर असे सर्व काकडी जर इकडे आपण असे सगळे वस्तू सलाड सर्व कापणार आहे तर आपण आजी म्हणून गेलो. आणि त्यानंतर आपलं बनवायचं कार्यक्रम इकडे जर येऊ दिलं हे आमचे शेफला विचार ओ शेफ साहेब किती तयारी झाली आपली झालं, चालूच केलंय आता. सुरुवात करायची आता. लिंबू लिंबू पिळणार. किती कापायचे आहेत लिंबू? 2. चिकन झालेलं आहे आणि चूल वगैरे पेटवली का चुलीसाठी तर आम्ही तयार केलेली आहे इथं चूल त्याच्यावरती दगड वगैरे ठेवून आम्ही टोप वगैरे ठेवलेलं आहे इथं चूल वगैरे पेटून इथं जेवण बनवणार मस्तपैकी नाही ते भिजलेलं आता. पैसे पाठवले ना पैसे पाठवले एवढे चटणी नंतर कामाला झाकण लाव. हिंग कुठे तुझं? अरे पैसे काढले पाठवले कुठलं? ते पण ते कसं आपण हे करणार ते हातावर ते पाठवते ओरिजिनल आहे ना? हा ओरिजिनल काय असं आता गोष्ट आज चिकन यमी 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 ऑर्डर भेटली पाहिजे पुढची. भेटणार टेस्ट चांगली आली पाहिजे फक्त तिथे आपलं कांदा कापायचं काम जोरात चालू आहे ते किसायचं आणले का? ते किसायचं आहे. तिथे तांदूळ साफ करायचं काम चालू आहे हॅलो, चिकनला मसाला लावून ठेवलेला आहे हा चूल पेटलेली आहे आणि इकडे सुरज दादा आणि देवाडन टोपाला माती लावतात आहे. असं प्लॅन पाहिजे वेगळा काहीतरी माती लावायचं काम त्यांच्याकडे आलेलं आहे आणि हे आग लावणारे आहेत आग लावायचं काम त्यांच्याकडे दिलं हवा जर आतमध्ये फुकायचं कशाने? फुकणं तिकच टाकत तसं म्हणजे ते जर जाळ पकड तांदूळ तसाच हे मीठ टाक ना ते घेऊन येऊ हा तिकडे जायचं ना पाणी आहे का मस्त भेटले नशीब चिकन तिकडे सापड आणलं इथेच चालू सुरू मिरच्या टाकल्या का? हा मिरच्या टाक. बघा बाकीचे सगळे कामं करतात आहे आणि हे इथे जोका खेळायला आलेत करतात आहे आणि हे इथे एन्जॉय करतात आहे. मस्त आला बघ का आता नॅचरल जोका छोटी छोटी टाका. बाटल्या का बाटल्या पॅकेटच्या हो ते आपल्या देवाला लाकडं घे लाकडं केलं किंवा पाणी टाकायचं नॅचरल पाणी नॅचरल पाणी आहे पिण्यासारखं आहे नॅचरल पाणी. हे आमच्या सोबत आलेले आहेत असेच मित्रमंडळी ते आज बनवतात इथं लिट्टी चोखा. हे लिट्टी त्यांनी बनवतात ही बघा लिट्टी बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. उसके अंदर ये भर रहे हैं बेसन उसमें लहसुन कांदा पिता काट के हे पीठ आहे आणि त्याच्यामध्ये बेसनाचं त्याच्यामध्ये भरतात आहे स्टफिंग करतात आहे त्याच्यामध्ये. हे बेसन का क्या है वो? बेसन का सेतुआ बोलते हैं सेतुआ. अच्छा त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना ते सेतुआ म्हणतात. कांदा बिंदा कापून टाकला कांदा मिरची कांदा अच्छा कांदा मिरची असं त्या बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून त्यात असं ते स्टफिंग करून मग त्याला असं ते करून त्याच्यानंतरला याला असं ते आगीच्या ह्याच्यावरती आगीवरती असं भाजून घेतात. असं भाजून झाल्यावरती हा बनला लिट्टी. हे आता त्यांनी भाजून ठेवलेले आहे बघा. एक असा हा भाजतोय हे सर्व पोरी आहे सगळे काम करतात आहे.
आणि त्या लिट्टीसोबत खाण्यासाठी हा त्यांनी एक चोखा असं बनवून ठेवलेला आहे. चोखा म्हणजे असं वांग्याचं भरीतच आहे हे. वांग त्यांनी त्या आगीवरती असं स्मॅश करून आगीवरती जाळून असं ते वांग्याचं भरीत, आपल्याकडे वांग्याचं भरीत म्हणतो त्याला, ते चोखा म्हणतात. त्यांनी बटाटा, टोमॅटो, कांदा ते सर्व हे असं वनभोजन चालू आहे. ते इथे करतात आहे, इथे खालती ते बसलेले आहे आणि आमची टीम तिथे वरती बनवत आहे. इकडं असं म्हटलं तरी चालेल की हा व्हेज जेवण चालू आहे, व्हेज. आणि तिकडे आमची टीम बनवत आहे नॉनव्हेज, चिकन बिर्याणी. आज दोन्ही व्हेज चालू आहे तिथे, व्हेज आणि नॉनव्हेजचे. इथं नॉनव्हेज आणि इथं व्हेज. इथे आहे लिट्टी चोखा आणि तिथे आहे चिकन बिर्याणी. अशा प्रकारे आपली बिर्याणी ऑलमोस्ट तयार आहे. नाही पडणार कमी. कांदा, कोथिंबीर. जाळी का पगार काढ. बसला जाळ कमी गेला पाहिजे. आणि अशा प्रकारे आमची आता दम बिर्याणी चालू आहे. त्याच्यावरती दगड पण ठेवलाय, कोल चोरून नाही म्हणून. आता कोणी आमची दम बिर्याणी चोरून घेऊन जाणार नाही. लिट्टी चोखा खाताना कशी वाटली लिट्टी चोखी? मस्त पहिली बार खाया, अच्छा लगा, पसंद आया. हात भासतोय, हात भासतोय. तेच बच्चाचं काम केलंय. उडाला असेल आहे ना, शिजण्याच्या अर्ध पाच कर. हा आहे मामाचा दर्गा आणि त्याच्याच बाजूला आहे इथे भांज्याचा दर्गा. इकडं याच्यामध्ये पाणी प्यायला येतं ना वाघ. याच्या येतं मध्ये रात्रीचे वाघ पाणी प्यायला येतात. वाघ, बिबट्या वगैरे इथे येतात. इथं वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे की संध्याकाळी 6च्या अगोदरच या खालती यायचं आहे, कारण की इथं संध्याकाळी बिबट्या, वाघ वगैरे फिरत असतात. हा फॉरेस्ट एरिया आहे. हे काही फोटो आहेत जे इथल्या स्थानिकांनी कॅप्चर केलेले आहेत, ज्याच्यामुळे इथं सिद्ध होतं की इथे बिबट्यांचा संचार असतो. आम्ही पूर्ण वरती दर्ग्यापर्यंत नाही जाऊ शकलो, कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता आणि तिथे वॉर्निंगसुद्धा होती की संध्याकाळी 6च्या आत खालती यायचं होतं. त्यामुळे आम्ही मस्तानी दरबारच्या इथूनच पुन्हा खालती आलो.